नमो नमः. आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील क्रियालिंग स्थल हे स्थल पाहणार आहोत. गुरोर्विज्ञान योगेन क्रिया यत्र विलीयते तत्क्रियालिंगमाख्यातं सर्वैः आगमपारगैः. गुरुने उपदेश केलेल्या विशेष ज्ञानामुळे जेथे क्रिया लय पावते ते क्रियालिंग होय. आणि असे सर्व शिवसिद्धांत पारंगत वीरशैव आचार्य असे म्हणतात, तेच इष्टलिंग होय. परानंद चिदाकारं परब्रह्मेव केवलं लिंगम सद्रूपतापन्नं लक्षते विश्वसिद्धये. अंतर्मुख ज्ञानस्वरूप असणारे ते परब्रह्म भक्ताकडून होणाऱ्या क्रिया यशस्वी करण्यासाठी अस्तित्व रूप धारण करून क्रियालिंग रूपाने अर्थात इष्टलिंग रूपाने प्रतीत होत असते. इष्टलिंग हे परमज्योतिस्वरूप असणारे साक्षात परब्रह्म क्रियालिंग असल्यामुळे त्याचे पूजन केल्याने सकल सत्कर्माचे फल त्याला प्राप्त होत असते. तस्मात् तत्पूजनात एव सर्व कर्मफलोदयः. सर्व कर्मांचं फळ याच्यामुळे प्राप्त होते. परित्यज्य क्रियाः सर्वाः लिंगपूजैकतत्पराः वर्तन्ते योगिनः सर्वे तस्मात् लिंगम विशिष्यते. योग साधना करणारे सनक सानंदादी सर्व योगी लिंगपूजनाशिवाय इतर सर्व योगक्रिया करावयाचे सोडून केवळ इष्टलिंग पूजनच एकनिष्ठतेने एकाग्रतेने करतात. यावरून इष्टलिंगाची आराधना करण्याचे महत्त्व स्पष्ट होते. यज्ञादयः क्रिया सर्वा लिंगपूजांश संवितः इति संपूज्यते सिद्ध तत्क्रियालिंगमुच्यते. क्रियालिंग हे सर्व क्रियांचे फळ देणारे असून सनकादी योग्यांनी सुद्धा यज्ञयाग आदी क्रियांचा त्याग करून शिवलिंगार्चना करणे यालाच प्राधान्य दिलेले आहे. किं यज्ञैरग्निहोत्राद्यै किं तपोभिश्च दुश्चरै लिंगार्चनरतिर्यस्य ससिद्ध सर्व कर्मसु. लिंगपूजन करण्याची ज्याला अत्यंत आवड आहे त्याला सहजच सर्व कर्माचे फळ प्राप्त होते. अग्निहोत्र करणे, यज्ञ करणे हे आचरण कठीण आहे. तपाचरण करणे हे अतिशय दुष्कर आहे. म्हणून केवळ लिंगार्चना हे सर्व सिद्धिदायक एकमेव कर्म या ठिकाणी आचार्यांनी उपदेशलेले आहे. ब्रह्म विष्णवादय सर्वे विबुधा क्रियलिंगमाश्रिता सिद्धा स्वस्वपदे भांती जगत्तंत्राधिकारिणः. तंत्रशास्त्राच्या अभ्यासकांनी ब्रह्मदेव, विष्णू वगैरे सर्व देव इष्टलिंगाचीच आराधना करतात, इष्टलिंगाचेच पूजन करतात आणि त्यामुळेच त्यांच्या पदावर ते आरूढ होऊन आपलं ऐश्वर्य उपभोगत असतात, असा उपदेश या ठिकाणी आचार्यांनी केलेला आहे.